मग अर्थपूर्ण प्रश्न विचार. अशा निरर्थक प्रश्नांची उत्तर देत नाही हा हेमंतराव धनाजीराव सुर्वे. बहुतेक तुमची स्पेशल चौकशी करायला लागणार. स्पेशल चौकशी थांब. आता गृहमंत्र्यांना फोन करतो आणि तुझी बदलीच करून टाकतो. करा करा फोन. गृहमंत्र्यांना करा, प्रधानमंत्र्यांना करा, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यावरच. अरे काय सुरू आहे? ही बाहेरची पोरगी घरातून माझा अपमान करते. माझा आणि तुम्ही सगळे बघत बसलाय. हिच्यासारखी उद्धट पोरगी उभ्या आयुष्यात बघितली नाही मी. काका काका शांत व्हा काका. मंजू तू अगं काय करतेस? काका आहेत माझे ते. थोडे स्ट्रिक्ट आहेत. स्ट्रिक्ट असलं मग काय झालं? पोलिसांशी कसंही बोलतील. किती उद्धट आहे ही पोरगी. मोठ्यांशी कसं बोलायचं हे तुझ्या घरच्यांनी शिकवलं नाही तुला? 3 स्टार वर दिवाळी. हा उद्धटच आहे ती. म्हणूनच घराबाहेर काढली तिला. डोसक्याने मिऱ्या वाटायची ती. घराबाहेर काढलं म्हणजे तुम्ही जिला सून म्हणून घरभर शोधत होता ना, तीच आहे ही सत्याची बायको. जाऊ दे, निघते मी आता. पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत या केसचा तपास सुरू आहे तोपर्यंत सातारा सोडून कुणालाही जाता येणार नाही. आणि दिलेल्या वेळेत सगळ्यांनी सह्या करायला पोलीस स्टेशनला यायचं. यावर कुणाचा आक्षेप असला तरी बोलायचं नाही. एक दिवस जर कोणी सही करायला नाही आलं तर त्याला बेडा ठेकून उचलून घेऊन जाईल. याद राख. येते मी. थांब पोरी. नाचूनबाई, तुमची आणि आमची ही पहिलीच भेट. पहिलीच ओळख. अशी एकमेकांशी भांडून करायची आहे का आपण? मी जरा रागाच्या वरात जास्तच बोललो, माफ कर मला. तुम्ही या घरच्या सुनबाई आहात हे ठाऊक नव्हतं मला. हरकत नाही, निघते. असं कसं निघताय? एवढं गोजीरवानं रुपड आहे. कर्तव्यनिष्ठ, कर्तबगार, कर्तव्याची प्रामाणिक, एवढी देखणी आमची नाचून आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्ही या घरच्या सुनबाई आहात हे ठाऊकच नव्हतं मला. पण असो, गैरसमज होत असतात, वादविवाद होत असतात. चला गेलं सगळं मागं सोडून पुढे जायचं असतं आपण. तुम्ही आता आत चला. मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. या घराबद्दल महत्वाचं बोलायचं आहे. चला. एक मिनिट. ह्या घरात समजा मीच बघते. हिचा काय संबंध ह्या घराशी? तर माझी काही चर्चा ना ती मला विचारा. Shut up! 2 माणसं बोलत असताना मध्ये नाक खुपसायचं नाही. कोणी शिकवलं नाही तुला? महामाया. तुम्ही चला. दरवाजा का बंद केलात? हे बघा, जे बोलायचं लवकर बोला. मला ड्युटीवर पण जायचंय. सुनबाई, बसून घ्या. या बसा. सुनबाई, किती मेहनती आहात तुम्ही. आल्यापासून नुसता रागाचा पारा 100 वर नेऊन ठेवलाय. पण आपली ओळख झाल्यावर या म्हाताऱ्याला त्याच्या तब्येतीविषयी,
त्याच्या खाली खुशाली शाही विचारलं का तुम्ही? तुम्हाला या घराबद्दल काही महत्वाचं बोलायचं होतं ना माझ्याशी, ते बोला प्लीज. बोलतो बोलतो. किती गोजीरवानं रुपड आहे आणि अशा पोरीला अकाली वैधव्य यावं. काय म्हणावं नियतीला. लई वंगाळ झाला पोरी तुझ्या बाबतीत. आज जर सत्य असता तर त्याच्या सकट तू बी इथं सुखानं नांदली असतीस. सगळे लईच आनंदी असते. पोरी, वयाचं काय भान आहे की नाही? मगाचपासून बघते नुसतं अंगचाटीला येत आहे. नाचून आहे ना तुमची? मासा अंगचाटीला येताना लाज नाही वाटत? वाघमारे, सत्या, सत्या तू अहो हळू हळू. अहो केवढ्या जोरात ओरडताय. सगळ्यांना हात बोलून दिशेला किती मोठ्यानं ओरडताय. आणि काय हो, केवढ्या जोरात कानाखाली मारली. सॉरी सॉरी सॉरी. तुला असं आगाऊपणा करायला कोण सांगितलं होतं रे? होय का? अहो मला तर लय आगाऊपणा करायचा असं. ते सगळं सोड. सकाळपासून कुठे होतास? काहीच न सांगता निघून आलंस इथं. तुला शोधत होते आणि ते ह्या उतारात. अरे तुला ओळखलं नाही मी. तुझ्या टोपेन चष्मा पडला नसताना तुझं आज काय खरं नव्हतं. तुम्ही तर लय सिरियस झाला वाघमारे. म्हणजे एवढ्या जोरात कानाखाली मारली. कानच बंद झालाय माझा. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. इट्स ओके वाघमारे. अहो वाघमारे, तुमच्या हाताचा स्पर्श होणार असेल ना तर अशी एक काय 100 कानाखाली खायला तयार आहे मी. सत्य तू पण ना. मम्मी, लयच अवघड झालंय बघा. जे कोण नवं येतंय का नाही ते एक जोबाईनच विचारते. आणि त्या नसल्या का मग काही जो माणसं मन मिळायचं तो तुम्हाला मिळतोय बघा. त्या एकदा समोर आल्या का कोण किंमत देईना झालंय तुम्हाला.